न्यूट्रामला आरोग्यदायी पोषणाचा ठेवा प्रत्येक वयात घराघरात हवा। न्यूट्रामला आवळा कॅन्डी, आवळा सरबत, आवळा मुरब्बा आणि बरेच काही। न्यूट्राम। आदिवासी भागातील भंडारदरा धरणाच्या मागील बाजूकडील सर्व गावांना व धरण भिंतीच्या पूर्वेकडील परिसरातील सर्व गावांना भंडारदरा धरणाचे पाणी शासकीय योजनेतून देण्याबाबत सर्वेक्षणास आज मंजुरी देत सुरुवात करण्यात आली। लॉंग मार्चमध्ये मान्य करण्यात आलेल्या मागण्यांच्या आढाव्यासाठी अकोले तहसील कार्यालयामध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, किसान सभा व सिटूच्या विविध संघटनांनी आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती। जिल्ह्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी श्री बाळासाहेब कोळेकर हे व्हीसीद्वारे या बैठकीत उपस्थित होते। प्रांताधिकारी श्री मुंडे साहेब व तहसीलदार श्री मोरे साहेब यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत विविध खात्याचे सर्व अधिकारी बैठकीसाठी उपस्थित होते। लॉंग मार्चमध्ये भंडारदरा परिसरातील सर्व आदिवासींना धरणाचे पाणी शासकीय योजनेने देण्याबाबत मागणी मान्य करण्यात आली होती। मंत्रालय स्तरावर झालेल्या बैठकीत या संदर्भात आदेशही देण्यात आले होते। आज झालेल्या पाठपुराव्याच्या बैठकीमध्ये या सर्वेला प्रत्यक्ष सुरुवात करण्याचे आदेश पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी निर्गमित केल्याची माहिती अतिरिक्त जिल्हाधिकारी श्री बाळासाहेब कोळेकर यांनी दिली आहे। जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना या संदर्भातले आदेश प्राप्त झाले असून प्राथमिक सर्वेक्षण पुढील आठवड्याभरात पूर्ण करण्यात येईल असे यावेळी स्पष्ट करण्यात आले। भंडारदरा धरणाला 100 वर्ष होत असताना तेथील आदिवासी शेतकऱ्यांना शेतीसाठी व पिण्यासाठी पाणी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने ही मोठी उपलब्धी ठरणार आहे। भंडारदरा धरणात जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांना मोबदला म्हणून दिलेल्या जमिनी वर्ग 2 ऐवजी वर्ग 1 प्रकाराच्या करून त्यांना त्यांचे मालक करण्याच्या बद्दल सुद्धा सकारात्मक चर्चा या बैठकीत झाली आहे। अकोले तालुक्यातील घरांच्या तळजमिनी शेतकऱ्यांच्या नावे करण्यासाठीची प्रकरणे किसान सभेच्या वतीने 2 वर्षापूर्वी तहसील कार्यालय यांच्याकडे जमा करण्यात आली असून या प्रकरणांच्या अनुसार सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले आहे। आता आलेल्या नव्या शासन आदेशाप्रमाणे 2011च्या पूर्वीची अशा प्रकारची घर तळजमिनी संबंधितांच्या नावे करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश आजच्या बैठकीत देण्यात आले। कसत असलेल्या वनजमिनीच्या प्रत्यक्ष पडताळणीची प्रक्रिया लॉंग मार्चच्या पार्श्वभूमीवर मान्य करण्यात आली असून या संदर्भात किसान सभेने सादर केलेल्या 948 प्रकरणांची पडताळणी तातडीने सुरू करण्यात येत असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले। आशा कर्मचारी, शालेय पोषण आहार कर्मचारी, ग्रामरोजगार सेवक, बांधकाम कामगार यांचे प्रश्नही यावेळी सविस्तर चर्चा करून सोडवण्याच्या दृष्टिकोनातून निर्णय करण्यात आले। आदिवासी भागात जलजीवन अंतर्गत करण्यात आलेल्या रतनवाडी व खडकी बुद्रुक येथील योजनांबाबत गंभीर तक्रारी यावेळी मांडण्यात आल्या। तसेच आंबेवंगन येथील शेतकऱ्यांना व ग्रामस्थांना पिण्याचे पाणी देण्याबाबत आग्रही बैठकीत आंबेवंगन येथील शेतकऱ्यांना व ग्रामस्थांना पिण्याचे पाणी देण्याबाबत आग्रही या बैठकीत लावून धरण्यात आला। डॉक्टर अजित नवले, सदाशिव साबळे, नामदेव भांगरे, गणेश ताजने, तुळशीराम कातोरे, हेमलता शेळके, संगीता साळवे आदी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते। नेतृत्वाखाली आज शेंडे या ठिकाणी आद्य क्रांतीवीर राघोजी भांगरे यांना लाल सलाम करत शेंडे गावातल्या परिसरातल्या प्रत्येक गावामध्ये किसान सभेचे राज्याचे जनरल सेक्रेटरी कॉम्रेड डॉक्टर अजित नवले यांच्या नेतृत्वाखाली आम्ही हा गाड्यांचा जत्था आयोजित केलेला आहे। हा गाड्यांचा जत्था आयोजित करण्यामागचं कारण एकच आहे का आम्ही राजूरवरून निघालो, पायी निघालो, निधर्णेश्वरामध्ये राज्याच्या सरकारनं आम्हाला थांबवलं, त्या ठिकाणी आमच्या मागण्या मान्य केल्या। प्रामुख्याने या शेंडी परिसरामध्ये ज्या धरणाला 100 वर्ष पूर्ण होत आहेत, शताब्दी महोत्सव साजरा केला जाणार आहे, त्या धरणामध्ये आमच्या शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या। त्यांना प्यायला पाणी देऊ, त्यांना शेताला पाणी देऊ, त्यांच्या वर्ग 2च्या जमिनी त्यांच्या नावावर करू ही आश्वासनं दिली, परंतु त्याच्यातलं एकही आश्वासन पाळलं नाही। म्हणून पालकमंत्री साहेबांना आम्ही सांगायला आलेलो आहोत का आम्हाला पहिले प्यायला पाणी द्या। आमचं पाणी श्रीरामपूरपर्यंत गेलं, जायकवाडीपर्यंत गेलं, सगळ्यांचे मले खुल्ले साहेब, परंतु आमच्या शेतकऱ्याला प्यायला पाणी मिळालेलं नाही। धरण आमच्या उशाला आहे, कोरड आमच्या घशाला आहे, किती दिवस आम्हाला घशाला कोरड ठेवणार, हे सवाल विचारण्यासाठी, हा जाब विचारण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत। आमच्या मागण्या जर मान्य नाही झाल्या तर शताब्दी महोत्सव आम्ही साजरा होऊन देणार नाही, हा इशारा या ठिकाणी किसान सभेच्या वतीने देतो। आज आपण या शेंडे गावामध्ये खरं तर आपला हक्क मागण्यासाठी आलेलो आहे। आपली ही दुसरी वेळ आहे खरं तर या ठिकाणी यायची। पहिल्यांदाही आपण या ठिकाणी येऊन या ठिकाणी 2 दिवस मुक्काम केला। तिसऱ्या दिवशी या ठिकाणी आपण त्यांना निवेदन दिलं, चर्चा केली। अपेक्षा होती जे आपले शेतकऱ्यांचे लेकरं आहेत ते आम्हाला किमान पाणी देतील, पण पुन्हा एकदा त्याच पाण्यासाठी आपल्याला रस्त्यावर उतरावं लागलेलं आहे।
भावांनो आणि बहिणींनो, हे एक गोष्ट अत्यंत पार काळ्या दगडावरची रेष आहे की मागितल्याशिवाय आपल्याला काहीच मिळत नाही आणि ते जर नाही केलं तर आपल्याला भविष्यात काहीच मिळणार नाही. आज आपण एक चांगला मुहूर्त साधून या ठिकाणी आलेलो आहे. झालंय काय की आपल्या या धरणाला 100 वर्ष होत आहेत. शासन शताब्दी वर्ष साजरं करणार आहे. ज्याप्रमाणे शासन धरणासाठी शताब्दी वर्ष साजरं करणार आहे त्याचप्रमाणे त्या धरणातून विस्थापित झालेले आमचे शेकडो हजारो बांधव असतील, तेही 100 वर्ष झाले त्यातून विस्थापित झालेले आहेत. आणि म्हणून आमचं म्हणणं आहे की आता या वेळेस आम्ही प्रामाणिकपणे तुम्हाला इशारा द्यायला आलेलो आहे की जर तुम्ही आमच्या हक्काचं पाणी आम्हाला पिण्यासाठी शेतीसाठी जर दिलं नाही तर जो काही तुम्ही कार्यक्रम ठेवलाय, जो काही सोहळा ठेवलाय, ज्याच्यात तुम्ही हजारो कोट्यावधीचा निधी या ठिकाणी उधळणार आहेत, पण तोच निधी जर खरोखर या आदिवासी बांधवांसाठी वापरला असता तर त्या माय माऊलीचा डोक्यावरचा हंडा तरी खाली आला असता. थोडी तरी शरम करा आणि किमान या आमच्या भागाला पिण्यासाठी शेतीसाठी पाणी द्या. दुसरा मुद्दा आहे, या भागात जो काही हिरडा होतो, खरं तर आमची 4 महिन्याची रात्र त्या बाळ हिरड्याच्या त्याच्यावर चालते आणि म्हणून मागच्या वर्षी फक्त आपल्या या किसान सभेने आंदोलन नाही केलं तर या नालायक प्रशासनाने हिरड्याची खरेदीच बंद केली आणि म्हणून आपण सुरुवात केलेली आहे की बाळ हिरड्याला किमान 300 रुपये भाव मिळाला पाहिजे आणि ती हमी भावाने खरेदी सुरू झाली पाहिजे. ही आपली त्यातली प्रमुख मागणी आहे. आपल्या अनेक कामगार संघटनांच्या पण मागण्या आहेत की आता जे काही मोबिलायझर भगिनी आहेत, खरं तर पेसा कायदा आहे, पेसा कायद्याचं किती उल्लंघन झालेलं आहे हे आता सांगायला नकोय आणि म्हणून पेसा कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करा. ज्या माध्यमातून त्या पेसा भगिनी भरल्यात त्यांना न्याय द्या आणि ते जर होणार नसेल तर येणारा तुमचा जो काही कार्यक्रम आहे तो कार्यक्रम कामगार आपली जी काही संघटना आहे, सिटू असेल, किसान सभा असेल आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं हा कार्यक्रम आम्ही होऊ देणार नाही, हा इशारा देण्यासाठी खास या ठिकाणी आम्ही आलेलो आहे. आम्ही आज संपूर्ण भागाचा दौरा करणार आहे. आमचे जे काही बांधव आहेत, शिक्षणाची सोय नव्हती, प्रचंड अज्ञानात जगलेले आहेत आणि म्हणून आज त्यांना त्यांच्या घरापर्यंत जाऊन जागा करणार आहे. आणि तुम्हाला माहित आहे, एकदा का हा आदिवासी भाग जर पेटला तर त्यांना शांत करणं तुम्हाला शक्य होणार नाही आणि म्हणून हा इशारा समजा आत्ताचा, जर काही करता येत असेल तर तात्काळ करा, अन्यथा त्या रोषाला तुम्हाला सामोरं जावं लागेल. तो कार्यक्रम आम्ही उधळून लावल्याशिवाय राहणार नाही. एवढंच बोलतो, थांबतो. अखिल भारतीय किसान सभा, CITU आणि DYFI शेंडी विभागीय मोर्चा ह्या कार्यालयावर, जलसंपदाच्या कार्यालयावर आम्ही आज आयोजित केलेला आहे. खरं तर राजूरपासून शेतकरी, कामगार, सर्वच कष्टकरी लोणीपर्यंत पायी चालले, रक्ताळलेल्या पायाने या डांबरी रस्त्यावर चालले आणि या शासनाने आपल्याला आश्वासनं दिली. आपल्याला आश्वासनं नको आहेत, खरे तर त्याची अंमलबजावणी करा म्हणून आपण हा जल संपदाच्या कार्यालयावर आजचा आंदोलन सर्व कामगारांच्या आणि शेतकऱ्यांच्या वतीने काढतोय. खरं तर हे सरकार शेंडी आपला विल्सन डॅम भंडारदरा धरणाचं नामकरण केलेलं आहे. राघोजी भांगरे, आद्यक्रांतकारक राघोजी भांगरे या बंधाऱ्याचं आबाळभर पाणी त्या बंधाऱ्यामध्ये, धरणामध्ये साठलेलं आहे. वरती बघितलं जेवढं मोठं आबाळ दिसतोय तेवढं त्या धरणामध्ये पाणी साठलेलं आहे. परंतु शेतकऱ्यांना ते पाणी मिळत नाहीये. त्या पाण्याच्या कडेला पडीक जमीन आहे. शेतकऱ्यांनी ती जमीन तुम्हाला दिलेली पाणी साठवायला, मग ती आता त्या पाण्याच्या कडेला बघितलं तर उन्हाळभर पडीक जमीन आहे. मग ती शेती पिकवायची जबाबदारी कोणाची आहे? आपल्या या सत्ताधाऱ्यांच्या आहे. आपण इथे आमदार निवडून देतो, आपण इथे खासदार निवडून देतो. कशासाठी आपण निवडून देतो? तर त्यांची जबाबदारी आहे की आपली शेती त्यांनी आपली फुलवायची आहे, पिकवायची आहे. दिली आम्हाला जमीन तुम्ही, आमची जमीन पाण्यामध्ये गेली. आम्हाला जमीन दिली तुम्ही, कोणती जमीन दिली? वर्ग 2 ची जमीन दिलेली आहे. त्याचे मालक तुम्ही आहेत. मालकी सदरी आम्ही, आमचे लोक नाही आहेत, आम्ही कष्टकरी त्या मालक सदरी नाही आहेत. त्याची मालकी द्या आम्हाला. म्हणून आम्ही अनेक वर्षापासून सर्व कष्टकरी या भागामध्ये लढतोय. ग्रॅव्हिटीने या शासनाने या शेतीला पाणी दिलं पाहिजे. खाली बघा, धरणाच्या खाली जेवढी जमीन आहे सगळी सुपीक आहे. अकोल्याच्या पट्ट्यामध्ये, प्रवराच्या पट्ट्यामध्ये, संगमनेरच्या पट्ट्यामध्ये सगळी शेती पिकलेली आहे. परंतु या धरणाच्या कडेला जी शेती आहे ती पिकलेली नाहीये.
कामगारांना मानधन नाहीये, पेसा मोबिलायझर तुम्ही पेसामध्ये आमचा भाग घेतलेला आहे. आदिवासी उपयोजना आहेत, त्या आदिवासी उपयोजनातून पेसा मोबिलायझर तुम्ही नेमल्या, त्यांना सुद्धा मानधन नाही. शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांना मानधन नाहीये. तुम्ही जी आर काढणार, फक्त जी.आर. काढणार. अकोले ते लोणी पायी मोर्चामध्ये जी.आर. काढला. आता तुमचेच पुढारी त्याला सर्वोच्च न्यायालयामध्ये आव्हान देतील आणि त्या जी.आर.ला स्थगिती देतील. कवर आम्ही हे आंदोलन करायचे. तू शासनाला इशारा देतो, तुम्ही आमचे प्रश्न जर सोडवणार नसाल तर आम्ही गावाच्या गाव तुमच्या धरणाखाली जिथे पाणी सोडतात तिथे बसू आणि आत्मदहनाचा इशारा तुम्हाला देऊ. एवढी मी या शासनाला सांगू इच्छितो. थांबतो. इन्क्लाब जिंदाबाद. अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्वाखाली आज